हरि ओम. आपण आपल्या श्रीमद्भगवद्गीता अध्याय पहिला गुरुकृपेनं आणि कृष्णकृपेनं किंवा कृष्णरूपी गुरुकृपेनं सुरू झालेली आपली ही श्रीमद्भगवद्गीता आणि त्याचे 3-4 भाग आपले झालेले आहेत. तर आज आपण 5व्या भागामध्ये किंवा 5व्या दिवसामध्ये प्रवेश करतोय. गुरुवंदना करू. हरि ओम. हरि ओम. हरि भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय. गुरुदेवाय. आत्मदेवाय. वासुदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सच्चिदानन्दरूपाय विश्व उत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चित आनंद स्वरूप जो आपला आत्मा आहे
तोच परमात्मा आहे आणि तोच गुरुस्वरूप बनून आपल्यासमोर आला आहे. त्या गुरुदेवांना कोटी कोटी वंदन करू आणि आपल्या आजच्या सत्संगाला सुरुवात करू. सगळ्यांना हरिओम. अतिशय सुंदर अशी ही शुभ सकाळ आहे. आज ऊन नाही आहे, थंडगार हवा बाहेर सुटलेली आहे. सगळ्यांनी अगदी कटाक्षानं सांगितलेल्या नियमांचं पालन करायचं आहे, कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये कर्फ्यू सुरू आहे आणि एक विशिष्ट अंतर ठेवून, तोंडाला मास्क बांधून आणि अगदीच गरज असेल तरच जायचं आहे. देवाणघेवाण सगळ्या गोष्टी सध्या बंद करा, कारण कोरोनारूपी महाविष्णूचा जो अवतार आहे तो वाढतो आहे. परंतु भिण्याचं कारण नाही, कारण अधिकाधिक लोक धसक्यानंच जास्त जात आहेत. तर असो, आपण काल दैवी संपदा आणि दैवी संपदामध्ये कोणचे लोक येतात, तर अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रौपदश्च महारथा दृष्टकेतुश्चेकितान काशीराजश्च नरपुंगवान युधामनुश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान द्रौपदो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथा अस्माकं तु विशिष्टाय तान्निबोध द्विजोत्तम. इथपर्यंत आपण हे जे एवढे सगळे जे आहेत, हे सगळे दैवी संपदा, त्यांच्या नावाचा अर्थसुद्धा आपण काल पाहिलेला आहे. त्याच्यामुळं आता आसुरी संपदा, कालच त्यांनी सांगितलं होतं 6व्या अध्यायामध्ये की आसुरी संपदेचं जास्त विश्लेषण करायचं नाही, कारण त्या 100 प्रकारचे विकार आहेत आणि हे विकार कधी ना कधी मनुष्याच्या जीवनातून निघून जात असतात, ते कायमस्वरूपी राहत नाहीत. जर आपण विवेक, संयम आणि वैराग्य याचा वापर केला गुरुच्या मार्गाने जाऊन, तर 7वा श्लोक सांगतात पहिल्या अध्यायातला, अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. हे द्विजश्रेष्ठा कोण सांगतो? दुर्योधन, जो मोहाचं मूर्तिमंत स्वरूप आहे, आसक्तीचं मूर्तिमंत स्वरूप आहे, तो कोणाला सांगतोय? उद्धटपणानं सांगतोय. पुन्हा आपल्या गुरुला सांगतोय की हे द्विजश्रेष्ठा, आता आमच्या सैन्यामध्ये, आपल्या नाही म्हटलं, आमच्या, गुरु याच्या बाजूनं आहेत तरीसुद्धा काय म्हणतो? आमच्या सैन्यामध्ये कोण कोण आहेत ते पहा. जे माझ्या सैन्याचे अधिकारी आहेत त्यांची नावे आपल्याला कळण्यासाठी सांगतो, ते आपण ऐकून घ्या. दुर्गुण दुराचाराच्या सैन्याचा अधिपती कोण असतो? बाह्ययुद्धात सेनापतीला द्विजश्रेष्ठ म्हणून संबोधणे समयोचित नाही. खरं म्हणजे गीता ही आपल्या अंतःकरणातल्या संघर्षाचं प्रतीक आहे. द्वैतवृत्तीच्या आचरणाचं प्रतीक म्हणून गुरु द्रोण आहेत. जोपर्यंत आम्ही आमच्या आराध्यापासून लेश मात्रही अलग असतो तोपर्यंत शरीर विद्यमान असतं, द्वैतभाव असतो. या द्वैतभावावर विजय मिळवण्यासाठी मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकच घोंगडी पांघरू हरी. भक्ती प्रेम जेव्हा वाढतं तेव्हा आपलं इष्ट आराध्य, आपले गुरु आणि आपण एकच होतो. देहभावानं, जीवभावानं आणि शिवभावानं सुद्धा द्वैत राहत नाही. त्यावेळेस पूर्ण ज्ञान प्राप्त झालं असं समजण्यात येतं. परंतु या ठिकाणी द्रोणाचार्य म्हणजे द्वैताचं उदाहरण सांगितलं. तर किंचित मात्रसुद्धा मी शरीर आहे अशी ज्याला जाणीव असली तो भक्त, तर सांगतात की त्याला ज्ञान मिळत नाही. या द्वैतावर विजय मिळवण्याची प्रेरणा द्रोणाचार्यापासून आम्हाला मिळते. आमचे अर्धवट अपूर्ण ज्ञानच आम्हाला पूर्ण ज्ञान प्राप्त करण्याची प्रेरणा देत असते. खरं म्हणजे जोपर्यंत आपल्याला काही माहिती नसतं तोपर्यंतच हे सगळं पाहिजेत, कसं असेल, काय असेल, ही त्याची हाव असते. आणि एकदा जेव्हा संपूर्ण ज्ञान होतं माणसाला, तोपर्यंत ह्यासुद्धा म्हणजे शुभाशुभ परित्यागी, शुभ आधी अशुभ जवळ असतं म्हणून शुभाचा अंगीकार करतो, अशुभाचा त्याग करत चालतो. आणि मग एक वेळ अशी येते की अशुभ तर त्यागलेलंच असतं, शुभसुद्धा त्यागून देतो. आणि शुभाशुभ परित्यागी योमत भक्त समे प्रिय, म्हणजे
अशुभावर विजय मिळवण्यासाठी पहिले जे काही शुभ करत असतो, व्रत, वैकल्य, जप, तप, उपवास, यात्रा, स्नान, मग एकदा आत्मस्वरूपामध्ये स्थिर झाला आणि त्या ज्ञानामध्ये स्थिर झाला की मग त्याला या गोष्टीची गरज पडत नाही. मग तो शुभही त्यागतो आणि अशुभही त्यागतो. विधीचा जसा त्यानं विधीचा अंगीकार केलेला असतो, मग विधीही त्यागतो आणि एखादी गोष्ट निषेधात्मक असली तिचासुद्धा विचार करत नाही, किंवा त्यानं ते केलं तरी त्याला पाप लागत नाही, असं भगवद्गीता सांगते. मुद्दा म्हणून आपण ते करायचं नाही आहे सांगितलं म्हणून, कारण की हे आपल्यासाठी नाही आहे, आपल्याला शिकण्यासाठी आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आहे. आपण अजून तिथपर्यंत पोहोचलेलो नाही. तर ते पूजास्थळ नाही, ते मंदिराचं प्रांगण नाही, तर ती ही हृदयरूपी युद्धभूमी आहे, जे शौर्यसूचक संबोधक. आता युद्धभूमीवर कोणतं शौर्य दाखवावं लागतं? खूप मोठं शौर्य. संसार खूप सोपा आहे, पण परमार्थ खूप अवघड आहे. खूप अवघड आहे, खूप अवघड. संसार अतिशय सोपा आहे, संसार करावा लागत नाही, संसार होत असतो. पण परमार्थ करावा लागतो आणि करत असताना सुद्धा आपल्या मनाचे तर त्याच्यात अंतर्द्वंद्व आहेतच, परंतु बाह्य गोष्टीचा सुद्धा त्याला खूप विचार आहे. ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत टोकाची भक्ती केलेली आहे त्यांना अतिशय त्रास झालेला आहे. खूप उदाहरणं देता येतील. संत मीराबाई, संत जनाबाई, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, अगदी आज आपल्या गुरुदेवांपर्यंत आपण पाहून राहिलेलो आहे की ज्यांनी टोकाची भक्ती केली त्यांना या संसारानं अतिशय त्रास दिलेला आहे. तर खरोखर इथं शौर्य म्हणून म्हटलेलं आहे की भक्ती करे कोई सुरमा. जो खरोखर ज्याच्या अंगी धैर्य असेल, ज्याच्या अंगी चिकाटी असेल, तोच भक्ती करू शकेल. तुकाराम महाराजसुद्धा म्हणतात की रात्रंदिनाम्हा युद्धाचा प्रसंग, की रात्रंदिवस या प्रपंचामध्ये इतक्या अडचणी आहेत आणि त्या अडचणीवर मात मिळवून हे पांडुरंगा, हे विठ्ठला, तुझं नामस्मरण करायचं आहे, तुझं ध्यान करायचं आहे, तुझं चिंतन करायचं आहे आणि तू सांगितलेल्या मार्गावरच चालायचं आहे. म्हणजे जोडून या धन उत्तम व्यवहारे सचोटीनं हा मार्ग आम्हाला क्रमण करायचा आहे. मग म्हणून या ठिकाणी सांगितलं की हे ज्ञान जे आहे, हे ज्ञान शौर्य सूचक आहे. आता या असत प्रवृत्तीचे प्रमुख कोण आहे तर सांगतात की भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजय अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तीस्तथैव च. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजय. 8वा श्लोक. एकतर स्वतः म्हणजे जे द्वैत भावाचं आचरण करतात, कधीकधी संपूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावरही एखादा साधक किंवा एखादा भक्त देवाला मग म्हणतो की मी भक्त, तू देव ऐसे करी. देवा, मला हे ज्ञान नको, मला हे बाकीच्या काही गोष्टी नको, तर मी भक्त आहे आणि तू देव आहे असं कर. इतकं कल्पित भेद आपल्यामध्ये राहू दे, नाही का? कल्पित भेद. कारण की जर अद्वैत झालं तर एखाद्या वेळेस काय होतं की माणसाच्या अंगी एखाद्या वेळेस उर्मटपणा यायला लागतो, किंवा एखाद्या वेळेस मनुष्याला त्रास होतो त्या गोष्टीचा. तर मी भक्त तू देव ऐसे करी, तर तो भक्त या ठिकाणी भगवंताला म्हणतो की देवा, मी भक्त तू देव ऐसे करी. संदेहरूपी म्हणजे द्वैतरूपी, पहा, द्वैतरूपी द्रोणाचार्य आणि संदेह म्हणजे संशयरूपी पितामह भीष्म आहेत. भ्रम हे विकाराचे स्थान आहे आणि हा भ्रम शेवटपर्यंत जिवंत राहत असतो, म्हणून तो पितामह आहे. भ्रम जो आहे की खरोखर मी देव आहे का, मी देव आहे का? एवढी मोठी भीष्म प्रतिज्ञा केली. तसं काल सांगितलं की साधन खूप कराल पण दृढ निश्चय टिकला पाहिजे. शिक्का जोपर्यंत पडत नाही, साधन आपण खूप करू, परंतु मी देवच आहे. काल नागरे भाऊंनी मला एक सत्संग पाहायचा सांगितला होता, अखंडानंद स्वामीजींचा. तो मी पाहिला आणि त्यात त्यांनी हेच सांगितलं, शांतानंद स्वामींचं उदाहरण सांगितलं की देव आहे का. त्यावेळेस उडिया बाबांनी सांगितलं की मीच देव आहे. पहा, रामकृष्ण परमहंसांनी सुद्धा स्वामी विवेकानंदाला सांगितलं होतं. विवेकानंदाने विचारलं
की काय खरंच देव आहे? त्यावेळेस रामकृष्ण परमहंस म्हटले, हो आहे. कुठे आहे? माझ्यासमोर उभा आहे, माझ्याशी बोलतो आहे आणि मी त्याला पाहतो आहे. इतकी दृढ भावना जोपर्यंत होत नाही, परंतु ही भावना शेवटपर्यंत कायम राहते. हा भ्रम असतो आणि त्याला पितामह असं म्हटलं. संदेहरूपी पितामह भीष्म आहेत, जे शेवटपर्यंत जिवंत राहतात. सर्व सेना मरून गेली तरी, म्हणजे दृष्ट कौरव मेले तरी हा भ्रम जिवंत होता, म्हणून ते शरशय्येवर पडलेले होते तरीही ते जिवंत होते. हा भ्रम आहे. असत कर्मरूपी कर्ण या संग्रामात सदैव विजयी होणारे कृपाचार्य. असत कर्म करणारे म्हणजे असतचा साथ देणारा कर्म. कितीही दानी होता, कितीही ज्ञानी होता, तरीसुद्धा त्यानं दुर्योधनाची म्हणजे असत बुद्धीचा संग केला आणि त्यामुळं त्याला पराभव पत्करावा लागला. भगवान श्रीकृष्णांनी आधीच सांगितलं होतं की धर्म हा सत्यावर टिकून आहे. सत्यमेव जयते हे धर्माचं वाक्य आहे. आणि जो पुण्यवान कितीही असला, परंतु ज्यानं अधर्माची साथ दिली त्याला मी जिवंत सोडणार आणि नाही. म्हणून भगवंतानं पितामह भीष्म, कर्ण, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांनासुद्धा शेवटी आपल्या धामाला पाठवलेलं आहे. तर असत कर्मरूपी कर्ण व संग्रामात सदैव विजयी होणारे कृपाचार्य आमच्यासोबत आहेत. साधनेच्या अवस्थेत साधकाकडून घडणारे कृपेचे आचरण म्हणजे कृपाचार्य होय. साधनेच्या अवस्थेत कृपा कोणावर करतो आपण? लोकावर करतो का? साधना करत असताना आपल्यावरच कृपा करत असतो आपण. म्हणून आपण आपल्यावरच कृपा करायची, आपण दुसऱ्यावर कृपा करायची नाही. रोज करायची उठल्यावर आपण आपल्यावरच कृपा करायची, कारण की आपलं साधन आपल्यासाठीच आहे. कारण की आपली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी कसं तुटेल? साधन करून. साधन काय? एखादा सत्संग ऐका, मन शांत आणि ताब्यात ठेवण्यासाठी ध्यान करा, प्राणायाम करा आणि जप करा. याचं नाव आहे साधन. हे साधन साधायचं आहे आपल्याला. तर ते आचरण म्हणजे कृपाचार्य होय. कारण की परमेश्वर कनवाळू आहे, तो कृपेचं धाम आहे. त्याच्या प्राप्तीनंतर संताचं स्वरूपही असंच कनवाळू बनते. परंतु या साधनेच्या काळात जोपर्यंत आम्ही परमेश्वरापासून अलग राहतो, तोपर्यंत तोही आमच्यापासून दूरच असतो, अलग असतो. म्हणून गुरुदेव म्हणतात की रडा, रडू येत नसेल खोटं रडा. खोटं खोटं रडता रडता एक दिवस खरं रडायला लागाल. जबरदस्ती त्याला म्हणा की प्रभू तू माझा आहे ना, तू माझा आहे ना. ठीक आहे, तू माझा नसल पण मी तर तुझा आहे ना, मी तर तुझा आहे ना. रोज त्याच्याशी प्रेमाचा संवाद साधा, त्याच्यावर प्रेम करा आणि त्याच्यावर प्रेम केल्यानंतर तो परमात्मा एक दिवस आपल्यावर कृपा करेल. गुरुदेव नेहमी म्हणायचे की तुम्ही त्या ईश्वराला जर प्राप्त केलं असेल तर तुम्ही ना त्याला जपानं केलं, ना तपानं केलं, ना व्रतानं केलं, ना वैकल्यानं केलं, तर त्याची कृपा झाली. बिनु सत्संग विवेक न होई आणि रामकृपा बिन सुलभ न सोई. ज्या दिवशी त्याची कृपा होईन अंतरात्म्याची. पहा, आपण नवीन दीक्षा घेतली, आपण उत्तरायण सत्संगाला जायचो. मी भाग्यवान आहे खरोखर. या जीवनामध्ये काटे जितके मिळाले तितके गुलाबसुद्धा मिळाले. गुरुदेवांचे अनेक उत्तरायण शिबिरं केले. पहिल्याच उत्तरायण शिबिराला गेलो आणि अगदी हे जसं यात सांगितलेलं तशी अवस्था. गुरुदेव ध्यान घ्यायचे, ध्यानामध्ये म्हणायचे आता किती वेळेस पुन्हा आईच्या गर्भामध्ये उलटे लटकणार, किती वेळेस नालीत वाहून जाणार आणि किती वेळेस पुन्हा येणार. आता तर कृपा करा आपल्यावर आणि आता तरी कमीत कमी तुम्ही तुमच्यावर कृपा करून याच जन्मामध्ये तुमची सोडवणूक करून घ्या. आणि 3 दिवस 4 दिवस 5 दिवस शिबिर चालायचं. अगदी अगदी आत्मानंद भरलेला असायचा सगळा. कशाची आठवण यायची नाही, घराची नाही, दाराची नाही, सोबत आलेल्या लोकांची नाही. आपण आपलं उठायचं, आपण आपलं जायचं. आणि शेवटच्या दिवशी गुरुदेव म्हणायचे, हे मेरे अमृत पुत्रो, अब मैं तुम्हें संसार की दलदल में धकेल रहा हूँ,
बहुत संभल संभल के चलना, बहुत संभल संभल के रहना। ये संसार बहुत कीचड़ है। जैसी गर्भवती स्त्री अपने सिर पर पानी की घाघर लेकर चलती है, उसका ध्यान घाघर पर भी होता है, रास्ते पर भी होता है और अपने बच्चे पर भी होता है। हे मेरे साधकों, वैसे ही तुम्हारे पेट में भी यह बोध रूपी बच्चा, इसका बीज मैंने बो दिया है। अभी तुम इस पर ध्यान रख के चलो संसार में। खूप 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 वाईट वाटायचं, असं वाटायचं घरी आलो की पुन्हा तोच संसार, तेच विकार, तीच सगळं, तू मी तुझं माझं कलह, सगळं तेच. घरी आलं की कोणाशी नाही बोललं तरी भांडणं व्हायचे. का? आपलं मन एका कुठंतरी जुळलेलं असायचं एका लिंकशी, आणि त्यावेळेस आपल्यासमोर दुसरंच काहीतरी असायचं. आपलं चित्त त्या ठिकाणी अगदी रत झालेलं असायचं आणि त्यावेळेस आपल्यासमोर एक दुसरंच ताट वाढलेलं असायचं. असं वाटायचं आपलं चुकतं का काही? हे प्रभू, ह्या कलहापासून, या संसारापासून वाचव. कधी आपलंही मन आपल्याला दगा द्यायचं, ते संसाराच्या अनुकूल आपल्याला करायला पाहायचं. पुन्हा बॅटरी डाऊन झाली की पुन्हा एखादा सत्संग, पुन्हा गुरुदेवांचा फेरा यायचा. आणि असं करता करता आपले दिवस, खरोखर जर त्या दिवसाची भांडण तंटे कसं का करून होईना, घर तर काही बदललं नाही, घरातले लोकही बदलले नाही, ते तर कायमच राहिले. पण आपण जर तेव्हा ते केलं नसतं, असं म्हणतात ना, धिटाई खाये मिठाई, धिटाई केली नसती तर ही मिठाई भेटली नसती. मी तर जितक्याही वेळेस गेले, प्रत्येक वेळेस भांडण करून गेले. तिथं गेले की सगळं विसरून जायची, घरी आले की पुन्हा तेच. परंतु ते जर केलं नसतं तर आता खूप पस्तावा आला असता. आणि म्हणून गुरुदेवांची आपल्यावर खूप मोठी कृपा आहे. भगवद्गीतामध्ये जे सांगितलं किंवा भागवतामध्ये जे सांगितलं ते तुमचं मला माहिती नाही, पण मी प्रत्यक्षात अनुभवलं. जीव असा माशीसारखा तरफडायचा, दिवसा मिळायचं नाही, रात्री बसायचं, अंधारात बसायचं, त्याचेसुद्धा बोलणे भेटायचे. एकीकडं बापूजींचं लावून द्यायचं, छोटे टेप होते तेव्हा, एवढ्या सुविधा नव्हत्या, आणि अंधाराचं ऐकायचं रात्रीचं. परंतु ते ऐकण्याचा फायदा झाला. निदान लक्षात राहिलं नसल, पण तेवढा वेळ तरी लेखे में वही घडी, साधू आवत देख के साहेब आवे याद, लेखे में वही घडी, बाकी के दिन बाद. किती धुणं धुतलं, किती स्वयंपाक केला, किती फरशी पुसली, किती भांडे घासले, किती तू मी केलं, किती मी संसार जमावण्यासाठी माझं केलं, हे कुठं लिहिल्या जाणार नाही. परंतु एक सद्गुरू की याद में, एक प्रभू की याद में मी किती वेळ घालवला, निश्चितच हे कुठंतरी लिहिल्या जाईल आणि त्याचं मोजमाप लागेल कुठंतरी. आणि म्हणून आमच्यासारखे जे कमी शिकलेले लोक असतात ना, यांना जास्त कळत नाही, हे शब्द पकडतात फक्त, विश्लेषण करत नाहीत त्या गोष्टीचं, आणि तितक्या याच्यावरच आमच्यासारख्याचं जीवन चालत असतं फक्त. म्हणून हे असे शब्द पकडले गुरुदेवांचे की तुम्ही रोज उठल्यानंतर जर जप केला नाही, आंघोळ केल्याबरोबर ध्यान केलं नाही, तर तुम्हाला जर त्यावेळेस मृत्यू आला तर तुमचे घरातले कामं कोणीही करेल, परंतु तुमचं हे काम कोणीच करणार नाही. कोणी म्हणणार नाही की यानं माळा ओढल्या होत्या का म्हणून हे काम आधी करा. आणि हे काम आधी केल्यानंतर सार जर केला तर संसार तुमचा खूप सुखाचा होईल. बस अशा छोट्या छोट्या गोष्टी पकडल्या आणि त्यानं जीवन धन्य झालं. म्हणून संताचं स्वरूप जे कनवाळू आहे, ज्यावेळेस आपण त्या परमेश्वरापासून अलग असतो त्यावेळेस आपण रडतो, हे गुरुदेवा आम्हाला सुद्धा काढा, आम्हाला आता पचायचं नाही, असं आपण म्हणतो. पण
त्यानं जर स्वतःवर कृपा केली नाही या पिरियडमध्ये, त्यानं म्हटलं जाऊ द्या, आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू, काहीही सांगतात, खाणं पिणं सोडून द्या, मिताहारी राहा, हे व्रत करा, हा उपवास करा, इतकं ध्यान करा रोज, काहीही सांगतात, तर तो नष्ट होऊन जाईल. काय सांगते भगवद्गीता, जर अशा परिस्थितीत, कारण की मोह त्याला प्रवृत्ती सगळ्या बाजूनं त्याला ओढत असते. हे उदाहरण कोणाचं सांगितलं, पितामह भीष्माचं. एक प्रतिज्ञा केली आणि माझी गादी जोपर्यंत सुरक्षित राहत नाही तोपर्यंत मी हे जग सोडणार नाही. कृपा केली, कनवाळूपणा दाखवला म्हणून नष्ट झाले. तसं आपण सुद्धा, जर हे मुलं माझे आहेत, नवरा माझा आहे, मी जर यांची सेवा केली नाही, निश्चित करायची, पण याच्यासाठी एक वेळ आधी निश्चित करून घ्यायची आणि याच्यासाठी खूप त्याग करावा लागतं. मग सगळ्यात पहिले झोपेचा त्याग, 4 वाजता उठावं लागतं, कारण की सगळं काही त्यावेळेसच शांतता असते, घरातले लोक उठलेले नसतात, आपल्याला आपलं कार्य तेव्हाच साधायचं असतं, संसाराचेही कामं करायचे असतात आणि हे सगळं तेव्हाच साधेल जेव्हा आपल्याला हे सगळं साधेल. आणि म्हणून सांगतात की त्यावेळेस कनवाळूपणा दाखवायचा नाही शरीरावर. हे शरीर तसंही जळणारच आहे, मग ते जर अशा रीतीनं जळालं तर काय हरकत आहे. निदान चांगलं काम करून जळालं तर जाताना आपल्यालाही चांगलं वाटेल ना. म्हणून सीतेनं दया दाखवली कोणावर, रावणावर, भिक्षा वाढण्याची. त्यामुळे तिला काही काळ लंकेत राहून प्रायश्चित्त करावं लागलं. विश्वामित्र क्षणभर दयार्द्र बनले आणि त्यांना पतित व्हावं लागलं. क्षणभर 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि एका अप्सरेला भुलले विश्वामित्र आणि पतन झालं त्यांचं. योग सूत्रकार महर्षी पतंजली म्हणतात की समाधी अवस्थेतून बाहेर आल्यावर सर्व सिद्धी प्रकट होतात, परंतु त्या कैवल्य प्राप्तीमध्ये मात्र आडसर ठरतात. जसा काम, क्रोध, लोभ, मद, मोह याचा जसा आडसर, जसं एखादी वस्तू प्राप्त झाली तर मग त्या वस्तूसाठीच तो त्याच्याच पाठीमागे लागेल. सिद्धी जर प्राप्त झाली तर मग तो आत्मकल्याणाचा मार्ग सोडून देईन, त्या सिद्धीनं प्रसिद्ध होण्याच्याच पाठीमागं लागेल तो. माझं नाव झालं पाहिजे, मला कीर्ती मिळाली पाहिजे, मला यश मिळालं पाहिजे, लोकांनी मला ओळखलं पाहिजे, या सिद्धीच्या मागं लागेल. आणि या सिद्धीच्या मागं लागल्यानंतर मग तो त्या ठिकाणी त्याचं पतन होईल. म्हणून या सिद्धीसुद्धा आत्मकल्याणाच्या मार्गामध्ये विघ्न आहेत, अडसर आहेत. म्हणून तुम्ही जेव्हा साधना करता, एखादं सिद्धी प्राप्त जर झाली तर एखादा साधक जो आहे, म्हणून या साधनेच्या मागेच लागायचं नाही. सरळ आपलं रोजचं जे गुरुदेवांनी सांगितलेलं आहे ते करत राहायचं. काय होतं आहे ते सगळं त्यांना माहिती आहे. फक्त आपल्याला काम आपलं इतकं आहे की त्यांच्या मार्गानं, सांगितलेल्या मार्गानं चालणे बस. जसं लहानपणी आपण आईवडिलांनी सांगितलेल्या मार्गानं चालतो, मोठं झालं की नवरा बायकोनं सांगितलेल्या, बायको नवऱ्यानं सांगितलेल्या, आणि म्हातार झालं की मुलांनी सांगितलेल्या मार्गानं. तसं मग आपण यांनी सांगितलेल्या मार्गानं का चालत नाही तर छोरत ग्रंथी जानी खगराया, विघ्न अनेक करई तब माया, रिद्धी सिद्धी प्रेरई बहु भाई, बुद्धी लोभ दिखावई आहे. माया अनेक विघ्न अडचण निर्माण करत असते, ती साधकाला अनेक सिद्धी प्रदान करते, साधकाला ती सिद्ध बनवते. आणि असा सिद्धी प्राप्त झालेला साधक मरणासन्न मनुष्याच्या जवळून गेला तरी तो मनुष्य उठून उभा राहील, एवढ्या सिद्धी त्याला प्राप्त होतात. अर्थात तो मनुष्य भले जिवंत झाला, परंतु साधकाने ते जर स्वतःचं सामर्थ्य समजलं तर तो नष्ट होऊन जाईल. एक रोगी जर त्यानं बरा केला तर अनेक रोगी त्याच्या भोवती जमतील. त्यामुळे भजन चिंतनामध्ये खंड पडेल व साधन त्यामुळे इतका बैकत जाईल, म्हणजे मग जे करायचं ते सुटून जाईल. आणि ही वाहवा येणारे लोक, मग रोगी, मग पैसा, मग हळूहळू तो सगळ्या, आणि मग ते डोकेदुखी मिटवण्यासाठी मग तो वाम मार्गाला जाईल. मग पैसा आला, पैशाचा घमेंड होईल, किंवा लोक यायला लागले, मग त्याला स्वतःला
मी दुरुस्त करतो या लोकांना, ही भावना, आणि त्या पचड्यातून बाहेर पडण्यासाठी मग अजून तो काही शांती मिळवण्यासाठी दुसराच मार्गाचा अवलंबन करेल. म्हणजे हा मार्ग त्याच्यापासून सुटून जाईल, त्या साधकापासून. म्हणून खरं म्हणजे सावध इथंच राहायचं आहे. एक गुरुदेवांचा आपला वेळ संपत आलेला आहे, म्हणून तो फक्त त्याचं एक वर्णन करते की कंचन, कामिनी आणि कीर्ती या 3 गोष्टीमध्ये जो साधक पडेल, कंचन म्हणजे सोनं म्हणा, पैसा म्हणा, काही म्हणा, कामिनी म्हणजे स्त्री, आणि कीर्ती म्हणजे वाहवाई, या 3 गोष्टीमध्ये जो साधक येईल, तो साधक जो आहे त्याचं पतन होईल. एक रोगी बरा झाला की दुसरा येईल, आणि मग तो इतका बळकत जाईल, तो प्रकृतीच्या पाशात अडकला जाईल. आणि जर लक्ष दूर असेल आणि साधकानं ते सगळं आपला साधना सोडून दिली आणि लोकांना कृपाळूपणा जर तो दाखवायला लागला, तर त्याच्या कृपेच्या आचरणामुळे तो समितिंजय म्हणजे संग्रामामध्ये सदैव विजयी होणाऱ्या अशा सर्व सेनेवर तो विजयी मिळू शकेल. परंतु जोपर्यंत साधकानं आपलं लक्ष आत्मप्राप्तीचं साध्य होत नाही, तोपर्यंत सावध राहिलं पाहिजे. दया बिनू संत कसाई, दया करी तो आफताई. ही दया म्हणजे एखाद्या दुर्धर्ष योद्ध्यासारखी आहे. मग म्हणून दया कोणावर दाखवावी? जीवावर कधीच दया दाखवायची नाही. हे तुला बापूजी म्हणतात, मनाचा दास बनू नका, मनाला आपला दास बनवा. की तुला आज सकाळी मला आश्रमातून, म्हणजे मी एका बऱ्याचशा ग्रुपला मी जॉईन आहे. कधी कधी जसे कसे खेळाडू असतात ना, मैदानावर तर स्पेअरमध्ये काही ठेवलेले असतात, एखाद्याला काही झालं तर, तशी मी स्पेअरची खेळाडू आहे. काही ग्रुपला की कोणाचं काही अडचण असली तर मला सांगत जा. मला सकाळी फोन आला तर मी तर रेडीच होते, म्हणजे म्हटले तुम्ही सेवा देऊ शकता का 4-5 दिवस, अडचण आहे दुसऱ्या लेडीजची. म्हटलं वा वा, बिलकुल, का नाही. आणि आपण त्याच्यासाठी तयार असलं पाहिजे नेहमी. असं समजायचं की सेवेची अजून एक संधी मिळाली. हा देह नाही तरी एक दिवस जळूनच जाणार. मग याला साधनात त्रास, तो काय शरीराचा त्रास शरीराला होणार, आपण तर त्याच्यात असतो ना, जाणवत नाही. नंतर जाणवलं तरी आपण त्याच्याकडे लक्षही देत नाही. तितक्यापुरतं कामापुरतं रामायण करतो आपण, त्याला वरतून चोपडतो. तर दमन करण्यास अशक्य अशा असत प्रवृत्तीच्या दुर्धर्ष योद्ध्यासारखी ही दया आहे. शरीराला दया दाखवायचीच नाही. थंडी सुटली, वारा लागला, अमुक झालं, एवढा मोठा मंत्र सांगितला जपायचा, मग कसा जपू, मग कसं म्हणू, मग काय करू, नाही. हो सांगायचं, समोरच्या माणसाला विश्वास आला पाहिजे आपल्याबद्दल. मग अशा प्रकारे या पक्षात आसक्तीरूपी अश्वत्थामाही आहे. या असत प्रवृत्तीच्या पक्षामध्ये आसक्ती, बाह्य विषयाची आसक्ती असणारा अश्वत्थामा आहे, आणि विकल्परूपी विकर्ण आहे. मनामध्ये सतत विकल्प चालू असतात आपल्या, करावं करू नये, हे केल्यानं खरोखर होईन का, ते केल्यानं खरोखर होईन का, काहीच करू नका. गुरुदेव जे सांगतात नाही, करत राहा, आपोआप सगळं वातावरण शांत शुद्ध होत राहीन. नाही झालं तरी जो तो ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं जीवन जगतो असं समजा. विकल्परूपी विकर्ण आहे व भ्रममयी श्वासासारखा असणारा भूरिश्रव आहे. हे सर्व बहिर्मुखी प्रवाहाचे मुख्य अधिकारी आहेत. इथपर्यंत आपली आसुरी म्हणजे भूरिश्रवा जो आहे तो बहिर्मुखी श्वास, बाहेर येणाऱ्या श्वासासारखा आहे. तर हे या सर्व बहिर्मुखी वृत्तीचे उत्तराधिकारी किंवा मुख्य अधिकारी आहेत असं सांगून फक्त आपण 7वा आणि 8वा श्लोक आज पाहिलेला आहे. 9वा श्लोक आपण पाहू. भगवद्गीता वर्षभर चालेल का 2 वर्ष मला माहिती नाही. असो, तरी कालच गुरुदेवांनी एक उदाहरण सांगितलं, ते माझ्यावर तंतोतंत लागू पडतं. तुम्ही लक्षात ठेवा. गुरुदेव म्हटले, एक प्रोफेसर एका लेक्चररकडं एका संताकडे गेला. म्हटला, महाराज मला शांती नाही हो, मला शांती द्या. त्यावेळेस महाराज म्हटले, ठीक आहे, शांती जर प्राप्त करायची असेल तुला तर भगवद्गीता वाच. तो म्हटला, भगवद्गीताचं तर मी मास्टर आहे. म्हटले, कसे काय? अहो, कॉलेजमध्ये मी लेक्चरर आहे, आणि लेक्चरर शिकणं, जो माझा शिकवायचा जो विषय आहे तो भगवद्गीता आहे. मग ते जे गुरुदेव होते ते म्हटले
की तू भगवद्गीता आतापर्यंत फक्त पैसे कमावण्यासाठी शिकवायची म्हणून शिकवली, तू आत्मसात केली नाही. ती तू आत्मसात कर. आणि त्याच्यासाठी तुला एका गुरुकडं जावं लागेल, ती शिकावी लागेल, त्याचा अर्थ तुला समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करावं लागेल, तेव्हा तुला शांती लाभेल. म्हणून मला एकच सांगायचं आहे की मी अजिबात परफेक्ट नाही. मी जे काय तुम्हाला हे सांगते आहे सगळं माझ्यासमोर ग्रंथ आहे अडगानंद स्वामीजींचा, आणि गुरुदेवांच्या कृपेनं गुरुदेवांनी जे याचे अर्थ केले ते फक्त मी एक ट्रान्सफॉर्मर म्हणून जसंच्या तसं तुमच्याकडं मांडत आहे. असो, आजच्या सत्संगाला पूर्ण विराम देऊ. 5 मिनटं शिल्लक झालेले आहेत. सुखी राहा, स्वस्थ राहा, पण घरामध्येच राहा. हरिओम, हरिओम, हरिओम.